सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा कसल्या पण बाहेरच्या आक्रमणाबद्दल बोलतोय, कसल्या पाकिस्तानच्या आक्रमणाबद्दल बोलतोय आपण? अहो, घरात शिरलेत लोक, घरात आतमध्ये आहेत. आपल्याला बाहेरच्या दुश्मनाची गरजच नाहीये. आपल्याकडे आतमध्ये इतके पसरलेले आहेत की ते संपवता संपवता तुम्हाला नाकी नऊ येणार आहे. हे सगळे आपापले अड्डे बनवत आहेत, आपापले मतदारसंघ बनवत आहेत. मी जे सतत ओरडून जे सतत सांगतोय तुम्हाला की हे जे सगळे बाहेरून परत प्रांतातनं जी लोक येत आहेत, हे सगळे आपापला मतदारसंघ तयार करतायत. उद्या तुम्हालाच विचारणार. ते म्हणतात ना, असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. अशी अवस्था याच्या पुढे आपल्या शहरांमध्ये मराठी माणसाची होणार. बाजूने नायजेरियन लोक घुसत आहेत, या बाजूने उत्तर प्रदेश बिहारमधले घुसत आहेत, या बाजूने बांगलादेशी घुसत आहेत, या बाजूने पाकिस्तानचे लोक घुसत आहेत, आतमध्ये सगळे घुसलेत महाराष्ट्रात. हे जी सगळी बाहेरून माणसं आली आहेत ना, त्यांच्यावरती कंट्रोलच नाही कोणाचं, माहितीच नाही. रोजच्या रोज येत आहेत आणि आम्ही बेसावध. आम्हाला कल्पनाच नाही की आमच्या शहरांमध्ये कोण आलंय, कोण घुसले, कोण काय करतंय. आणि प्रत्येक जण आता डोकं वरती काढायला लागलाय, प्रत्येक जण डोकं वरती काढायला लागलाय. आता जैनांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. या सगळ्या शहरांमध्ये घुसत चाललेली ही सगळी माणसं, त्याच्यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे, संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. आणि ही कोलमडत जात असताना आमचेच लोक उघड्या डोळ्यांनी पाहतात ती गोष्ट आणि आमचेच लोक त्यांना मदत करतात. आपल्याच महाराष्ट्रामधले आमदार, नगरसेवक, लोक, तुमचे प्रशासकीय अधिकारी, इतर अधिकारी हे त्यांना मदत करतात. काही पोलीस अधिकारी मदत करतात. त्याच्यातनं ही सगळी अनधिकृत बांधकामं उभी राहतात. आता ह्या अनधिकृत बांधकामं तोडताना देखील पहिला हातोडा बसतो आमची मराठी माणसं, मराठी कुटुंब जिकडे राहतात त्यांच्या घरावर पहिला आमचा हातोडा बसणार. त्यांच्या घरावरती पहिला हातोडा मारा म्हणून कोर्ट सांगणार. इतर जेवढा अनधिकृत आहे त्याच्यावरती नाही हातोडा बसत, त्याच्यावरती तात्काळ निर्णय नाही होत, त्याच्यावरती कोणी बोलायला तयार होत नाही, त्याच्यावरती सरकार बोलायला तयार होत नाही. आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष सांगतंय की नाही नाही, आमच्या दोघांमध्ये पटत नाही. पटत नाही मग डिवोर्स द्या, मंत्रीपदही पाहिजेत. आणि सरकारमध्ये कोणी ऐकत नाहीये. ही अशी त्यांची अवस्था. करू काहीच शकत नाहीत. गेल्या वर्षभरामध्ये मंत्र्यांनी काय केलं सांगू शकत नाहीत. अनेक लोक अशी आहेत आज महाराष्ट्रामध्ये, या शहरांमध्ये राहणारी, की ज्यांना बिल्डरांनी फसवलेत. सगळे कर भरतायत, सगळे कर भरलेले आहेत, गेले अनेक वर्ष ते तिकडे राहत आहेत. पण आमच्याकडचा न्याय बघा, आमच्याकडचा न्याय काय? जो राहतोय त्याला बाहेर काढायचा. त्या बिल्डरवर कारवाई नाही, तिथल्या नगरसेवकावर कारवाई नाही, तिथल्या आमदारावरती कारवाई नाही, तिकडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती कुठच्याही कारवाई नाही. ते सगळे पैसे खाऊन मोकळे सुटतात आणि आमची लोक सगळे अडकतात. का? तर अनधिकृत असा एक शिक्का बसलेला असतो. माझ्या माता भगिनी इथे बसलेल्या आहेत, अनेक जणी घरी असतील, आत्ता कामावरनं आल्या असतील, काय विचार करत असतील हो? या कल्याण डोंबिवलीमध्ये राहताना मी संध्याकाळी माझ्या मुलाला कुठे फिरायला घेऊन जाऊ, कुठे खेळायला घेऊन जाऊ? अनेक तरुण म्हणत असतील की बाबा आज संध्या आम्हाला खेळायचंय, कुठे खेळायचं? एका शहरामध्ये ज्या प्रकारची मैदानं असायला पाहिजेत, ज्या प्रकारे तुम्हाला बागा असायला पाहिजेत, काही नाही. आणि 30-30 माणसं निवडून जात आहेत, 30-30 माणसं तुम्ही त्यांच्या हातामध्ये सत्ता देत आहेत. उद्या कल्याण डोंबिवलीचे लोक म्हणतील, अरे राज ठाकरे, तुझ्या हातामध्ये आम्ही 28 नगरसेवक दिले होते, त्याचं काय झालं? बाबांनो, 28 नगरसेवकांनी काही नाही होत. पूर्ण सत्ता द्या माझ्या हातात कल्याण डोंबिवलीची, मी तुम्हाला बदलून दाखवतो. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा